विचार केला तर रबर बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीचे खेळत आलाय. गेल्या वर्षीची 22 यार्डची स्पर्धा मुंबईमध्ये देखील या खेळाडूने धमाका केला होता. तोच खेळाडू आपण पाहतोय. शाहूवाडी तालुक्यामध्ये आपण म्हटलं रबर बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. नाहीये विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतो. राज पाटीलचा खेळ संपलाय. आणखीन एक धक्का बसलाय. बॅक टू बॅकच्या 2 विकेट, बॅक टू बॅकचे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयात धाडताना पाहायला मिळतात. अमित कांबळे शाहूवाडी तालुक्याचा मिस्टर आयकॉनिक म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. शाहूवाडीच्या कुळगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू खूप चांगला खेळ पाहायला मिळालाय. टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी, विशेषतः आपण पाहिलं तर शाहूवाडी बिग बॅश लीग मध्ये देखील खूप चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला. थोडेसे दुखापतग्रस्त झाले, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा तो प्रयत्न. शाहूवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील मिळवली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव खात्यामध्ये ऍड होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. अक्षय लाड सोन्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हुक केलाय पाठीमागे. एका धावेसाठी हा फटका पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. आपण पाहिलं तर अश्वमेध स्पोर्ट्सची विके चषकाची स्पर्धा, रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय. विजय कुंभार सर असतील, महेश जगताप सर असतील, अविनाश दबडे सर, अमोल लट्टे सर आणि अभिजित चव्हाण सर यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा. हुक केलाय फटका, यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. धावा किती मिळतील? एफर्ट्स लाजवाब आहेत. प्रयत्न केलाय धावा वाचवण्याचा आणि तोपर्यंत 3 धावा मैदानाच्या आत परिपूर्ण झाल्यात. 3 धावा, 3 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येचं टोटल वधारते 10 या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. 10 ऑन दी बोर्ड. हाफ ट्रॅकर बॅक ऑफ द लेंथ. यावेळेस देखील पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. षटकाची समाप्ती दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. त्याचबरोबर सन्मान्य श्री किरणजी कुंभार सर, माजी सरपंच वाठारगाव, यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील विके चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये निलेश जाधव अर्थातच एनजेला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी एनजेच्या खांद्यावरती दिली जाते. यावर्षी रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये 1 अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आहे. मात्र आता बॉलच्या साह्याने चांगला खेळ करायचा आहे. समोर अक्षय लाड आहेत. ऑप्शनच्या बाहेर जागा बनवली, फटका खेळला विथ द टर्न. क्षेत्ररक्षक डीपला, वाईडिश लॉंग ऑफला. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. या 2 धावेने धावफलक मात्र बदललं जाते. 12 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दिशा खरा पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर डाऊन द लेग जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचमुखी शिंदे सरांचा. या एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र 13 या आकड्यावरती. समीकरण पहा, 13 वरती 3 फलंदाज बाद. 3-13 वाजवण्याचा प्रयत्न शाहूवाडी स्पोर्ट्सने केलाय. ऑन साइडला यावेळेस देखील बॉडी टर्न केली होती, बॉडी रोल केली होती आणि फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होते. सिंगलने धावफलक पुढे सरसावत 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. 14 लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेसिव्ह. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये उत्कर्षची. त्यानंतर अमित कांबळेचं षटक देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. आणि आता निलेश जाधव हे देखील शाहूवाडीच्या मलकापूरचे खेळाडू आहेत. खूप चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला या वर्षीच्या हंगामामध्ये. वरपीच बॉल यावेळेस देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळतोय.
एक सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा अगदी चपळाईने हर्षवर्धन पाटील आणि अक्षय लाड चपळ आहेत आणि त्याच चपळतेने या 2 धावा पूर्ण केल्यात. 16 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. केडीसी लाईव्ह वरती आपण जोडले जातो युट्यूबच्या माध्यमातून. 12,000 सबस्क्रायबरच्या पल्ल्यापासून फक्त आणि फक्त 100 सबस्क्रायबर दूर आहे. त्यामुळे चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर फटका. यावेळेस खेळला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचे एफर्ट्स पडतायत कमी. मिळते 4 धावेंची हमी. अक्षय लाडच्या बॅटमध्ये चौकार. चौकार आणि धावफलक मात्र 20 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 20 ऑन दी बोर्ड. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले आणि त्यांच्या डोक्यावरून हा फटका. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र 1 धाव धावफलकावरती ऍड होते. लेग बाईच्या स्वरूपात ही 1 धाव. एकवीस धावा धावफलकावरती. 21 ऑन द बोर्ड. 21 या आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक 3 चालू आहे. शेवटचा 1 बॉल. वरती चुकी केली आहे. स्लॉट मध्ये खेळला, थेट पाठवला आउट ऑफ द प्लॉट. गावकरनं सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती षटकार. समीकरण बदललाय. 27 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी 18 चेंडू 28 आवश्यकता आहे. 18 चेंडू 28 आवश्यकता आहे. रनचेस कशा प्रकारे केलं जाईल पाहावं लागेल. चला, या टॉस साठी रिपोर्टिंग करा जय मल्हार स्पोर्ट्स विटा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील विराज स्पोर्ट्स. चला, कॅप्टन दोन्ही संघाचे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. विराज स्पोर्ट्स आणि जय मल्हार स्पोर्ट्स विटा आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. यस, विराज स्पोर्ट्स संघामध्ये आपण पाहिलं तर तारे सितारे ISPL स्पर्धा घेणारे अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी विचार केला तर श्रेयस कदम सारखा खेळाडू, विकी भोईर, महेश नानगुडे सारखे खेळाडू आपल्याला त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळतात. क्रिकेट प्रती असलेले योगदान त्यांचं वारंवार पाहायला मिळालंय. जिथे स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतात तिथे तिथे विशालजी कल्याणकर सर यांचा संघ हा वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. स्पर्धा किती मोठी असू द्या, किती छोटी असू द्या, ते योगदान, स्पर्धा खेळण्याचं, ती आवड क्रिकेट प्रती वारंवार पाहायला मिळाले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ISPL च्या स्पर्धेमध्ये देखील एका संघाचं कोच म्हणून देखील काम पाहिलंय. चला, बॅटर्स आपण तयार ठेवायचे. शाहूवाडी संघ सलामीचे बॅटर्स तयार ठेवायचे. चला, दरम्यान सलामीचे बॅटर्स बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. सलामीसाठी आपण पाहिलं तर उत्कर्ष कोठावळे आणि त्याच्या साथीने निखिल शिरगावकर शाहूवाडी तालुक्याची ही A1 जोडी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. दो भाई दोनो तभाई आता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतील. 18 चेंडू 28 आवश्यकता आहे. चला, या टॉस साठी विराज स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जय मल्हार क्रिकेट क्लब विटा कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय.
मयूर शेलार गोलंदाजी मार्कवरती दाखल असताना पाहायला मिळत आहेत. वाघवे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पन्हाळ्याच्या वाघवेचा हा खेळाडू या वर्षीच्या हंगामामध्ये उदयोन्मुख खेळाडू म्हणून अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूकडे बघितलं जात आहे. खूप चांगला खेळ याचा देखील पाहायला मिळाला या वर्षीच्या हंगामामध्ये. मयूर शेलार वाघवे एक्सप्रेस षटक क्रमांक 1 ची जबाबदारी दिली. 28 लक्ष आहे. 28च्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. चला या विराज स्पोर्ट्स आणि जय मल्हार क्रिकेट क्लब विटा वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. 28 धाबांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहिलं तर 6 हिटिंग एबिलिटी असणारा निखिल शिरगावकर आणि दुसऱ्या बाजूला शाहूवाडी तालुक्याचा मिस्टर क्लासिकल म्हणून ओळखला जाणारा खेळाडू उत्कर्ष कोठावळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. मयूर शेलार गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल घेऊन. यावेळेस देखील डाऊन द लेग जाणारा चेंडू पाहायला मिळाला. दिशा पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा काय येतोय हे देखील इथून पाहावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. प्रचंड वेग या खेळाडूकडे आहे. वेगासोबत ती दिशा असणं ती देखील तितकंच गरजेचं आहे. अचूक टप्पा राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. पहिला बॉल अगदी म्हटलं जातं पहिला चेंडू हा वॉर्मअप डिलिव्हरी असते आणि तो चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. चला विराज स्पोर्ट्स कॅप्टन रिपोर्टिंग प्लीज. विटा कॅप्टन विटा कर्णधार आलेला आहे. पाठीमागे चालला घोषंकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. यावर्षी आपण पाहिलं तर खूप स्पर्धा रबर बॉलच्या होत असताना पाहायला मिळतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. अगदी पाहिलं तर एमजी चषकानंतर रबर बॉल क्रिकेटला सुरुवात झाली. चला विटा कॅप्टन आलेला आहे. विराज स्पोर्ट्स कॅप्टन ऑप्शनच्या बाहेर. दिशा पुन्हा एकदा खरा पाहायला मिळते. यावेळेस देखील एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती सध्या स्थितीला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 28 धावांचं लक्ष आहे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. निखिल शिरगावकर स्ट्रायकर एंडवरती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता. विकेट किपर कडून देखील चुकी होत असताना पाहायला मिळते. घोषंकित क्षेत्र जिथे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते एक धाव फलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. येस चला दरम्यान टॉस केला जातो. एका बाजूला आपण पाहिलं तर जय मल्हार क्रिकेट क्लब विटा संघाचा कर्णधार अवधूत पाटील तर दुसऱ्या बाजूला विराज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार विकी पुजारीला आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत देखील अनेक वेळेला खेळताना पाहायला मिळतात. एकमेकांच्या विरोधात देखील अनेक वेळेला खेळताना पाहायला मिळतात आणि याही मॅच मध्ये ते एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. विकी पुजारी आणि त्याचबरोबर अवधूत पाटील हे दोन कर्णधार आहेत. टॉस केला जातोय. टॉस विन विराज स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सहा धावा धाव फलकावरती. चला 4 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. त्यानंतरचा सामना हा 4 षटकांचा असेल. 2 धावा धाव फलकावरती. 2 धावेने धावफलक 8 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. पायावरती केला आणि त्यानंतर तो फ्लिकचा फटका पाहायला मिळालाय. उत्कर्ष कोठावळेच्या बॅटमधून गेल्या वर्षीची 22 यार्डची स्पर्धा करत आणि आपण पाहिलं तर पवन केने सोबत धूमधडाका त्या स्पर्धेमध्ये उत्कर्ष कोठावळेने केला होता. या मॅच मध्ये देखील तसाच खेळ करावा लागेल. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. एक सिंगल प्राप्त केली जाते. या एका सिंगलने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. निखिल थोडीशी शांत आहेत मात्र उत्कर्ष प्रयत्न करतात धावा बनवण्याचा. एका बाजूला संयम पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला तो आक्रमक अंदाज पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला होता. अँगल चांगला होता. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्या दरम्यान पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय. बिनबाद 9 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 19 आवश्यकता आहे.
चला गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 मध्ये गडमुडशिंगी एक्सप्रेस वैभव सुळे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. हो पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले पहा. लेफ्टी बॅटर साठी हा बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. तो अँगल चांगला रिस्ट वर्क पाहायला मिळाला. वैभव सुळेचा पहिला बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा हा ट्रायकर पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे यावेळेस घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 10 या आकड्यावरती धावसंख्या. अगदी पाहिलं तर जशी सुरुवात टेनिस क्रिकेटला वैभव सुळेने केली तसा तो शेवट देखील केला आणि रबर बॉलला देखील सुरुवात त्याच प्रकारे केले. खूप चांगला खेळ रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली गोलंदाजी. MG चषकामध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक्स्ट्रा धावांवरती कुठेतरी रोख लावावा लागेल कारण जास्तीच्या एक्स्ट्रा धावा या वारंवार खर्च होत आहेत. त्या धावा रोखाव्या लागतील. बँक बॅलन्स थोडासा कमी आहे त्यामुळे आपल्याला धावा थोड्याशा जपून खर्च कराव्या लागतील. 11 आतापर्यंत धावफलकावरती आहेत. हा प्रकार मिस्टर क्लासिकलच्या बॅट पडून क्लासिकल फटका. 6 धाव्यांसाठी उत्कर्ष कोटावळेच्या बॅट पडून सिक्सर. अफलातून स्ट्रोक. क्लासिकल का म्हटलं जातं या फटक्यामध्ये त्याचं उत्तर आहे. हा प्रकार केला ऑन साईडला. बॉलला टर्न केलं. थोडासा लीन होऊन स्ट्रोक केला. बॉडीवरती आला. बॉडीला चांगल्या प्रकारे रोल केला आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र आपण पाहिली तर पुढे सरसावते. 17 या आकड्यावरती धावफलक पोहोचते. 17 ऑन दी बोर्ड. दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे. ही जमेची बाब करताना पाहायला मिळते शाहूवाडी स्पोर्ट्स संघासाठी. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. शाहूवाडी संघाचा देखील आपण विचार केला तर एक मोठी आणि तगडी बॅटिंग लाईनअप आहे. मात्र 17 धावांचं लक्ष खेळपट्टी ओली असताना थोडंसं कठीण आहे. 28 धावांचं लक्ष थोडंसं कठीण आहे ओल्या खेळपट्टीवरती. हो यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ हिट केलं. अपील पंचांकडे झाल्या. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांकडून येत असताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात तर एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत. 2 धावा. येस 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 या आकड्यावरती धावफलक. फुलटॉस बॉल. यावेळेस देखील फटका केला. एक्स्ट्रा कव्हर्सला सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलक वधारत आहे. 19 धावा धावफलकावरती. षटकार आल्यानंतर सिंगल डबलने या षटकाला मोठा करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. वरपिच बॉल सरळ बॅटने लेफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला जज करतायत. हा झेल महत्वाचा होता. उत्कर्ष कोठावळेचा खेळ संपलाय. अगदी मोक्याच्या क्षणी विकेट आली. पहिला धक्का 19 आकड्यावरती. उत्कर्ष बॅक टू दी पवेलियन. एकोणीस धावा धावफलकावरती. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शाहूवाडी तालुक्याच्या कोळगावचा आयकॉनिक खेळाडू अमित कांबळे दाखवत असताना पाहायला मिळतोय. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 19 धावा या बनवल्या गेल्या आहेत. 6 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. निखिल शिरगावकर आणि अमित कांबळेवरती ती जबाबदारी पूर्णपणे असणार आहे कारण संघ पाहिला तर थोडस अडचणीमध्ये एका विकेटने आलाय. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये प्रतीक पाटील मॅन फ्रॉम कसबा ठाणे. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुखापतग्रस्त होता त्यानंतर आता ती दुखापतीनंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटील दाखल झाले. 6 बॉल 9 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंड वरती निखिल शिरगावकर. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चाललाय सर विकेट कीपरच्या सेफ हँड्स मध्ये. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता आहे. EDC लाईव्ह या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. विकेट चषकाचे एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 9 चं लक्ष आहे. सामना महत्वाचा आहे.
ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. फुटवर्क ची कन्व्हिन्सिंग गरजेचं होतं, ते फुटवर्क नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पाय हल्ले नव्हते. 4 चेंडू 9 ची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर काय, काय झाला तर काय, असा प्रश्न आताच प्रेक्षकांना पडलाय. त्यामुळे आयोजन कमिटी आपण देखील त्याचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळतोय. एक सिंगल इथून प्राप्त होईल का? झाले सिंगल प्राप्त. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे, कारण अमित कांबळेला देखील आता स्ट्रायकर एंड वरती राहणं गरजेचं आहे. निखिल थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चला, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे या 3 बॉल मध्ये आपल्याला या 8 धावा बनवाव्याच लागतील. अमित कांबळेवरती ती जबाबदारी. हो, यावेळेस प्रचंड वेगात पाहायला मिळालाय आणि रनआउटची विकेट देखील माघारी परतावा लागते. परतीचा प्रवास इथून करावा लागतोय. विकेट आले 20 या आकड्यावरती. दुसरा धक्का, फलंदाज अमित बाद. नवीन बॅटर एनजे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 बॉल आणि 8 ची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉल वरती आलेला तो षटकार, आणि त्या षटकाराने या मॅच मध्ये अंतर निर्माण केले. आता 2 बॉल आणि 8 ची गरज आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. ऑन साइडला टर्न केला, फटका केला जरूर. क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? हो, झालाय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. शेवटचा 1 बॉल 6 ची आवश्यकता आहे. VK चषक 2026 हा दुसरा सामना आपण पाहतोय, आणि आता शेवटच्या बॉलवरती हा सामना. 6 धावेंची आवश्यकता आहे. निखिलकडे क्षमता आहे षटकार ठोकण्याची, मात्र दुसऱ्या बाजूला कसबा ठाणे एक्सप्रेस आज मैदानाच्या आतपर्यंत धडाडताना पाहायला मिळते. 6 धावेंची गरज. शेवटचा बॉल, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. विजयावरती मोहर उमटवले. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार, त्या षटकाराने अंतर निर्माण केलं आणि आता पराभूत झालाय शाहूवाडी स्पोर्ट्सचा संघ. खूप चांगला खेळ पन्हाळ टायगर संघाने दाखवलाय, खूप चांगली गोलंदाजी. या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब 5 धावांनी